प्रीतीज वर्ल्ड या माझ्या YouTube चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। होळी शिमग्यासाठी मी खेडला आले आहे आणि उत्सवाचे 3 व्हिडिओज मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते तुम्ही नक्की चेक करा। आज रात्री जेवणात असणार आहे काजू आणि मसूर डाळीची आमटी। युजुअली तूर डाळीची, मूग डाळीची किंवा मसूर डाळीची आमटी खाल्लेली आहे मी, पण काजू आणि मसूर डाळ हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदाच खाणार आहे। हे आहेत ओले काजू आणि अशा प्रकारे ओल्या काजूंना मधोमध चिरून घ्यायचं आहे। काजू छान चिरून झाला की आतला गर काढून घ्यायचा आहे। आतल्या गरावरती सुद्धा साल असतं, तर ते साल सुद्धा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। आमटी बनवण्याकरता वाटण सुद्धा लागणार आहे, तर त्याकरता कांदा आणि लसूण तांबूस कलर येईपर्यंत तेलात छान परतून घ्यायचा आहे। वाटणाकरता कांदा आणि लसूण सोबतच सुकं खोबरं सुद्धा लागणार आहे। हे झालं ना, जरा अजून लाल व्हायला हवाय थोडं। कांदा आणि लसूण तेलावर छान भाजून परतून झाला की तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि एकीकडे गार करत ठेवायचा आहे। आणि ज्या कढईमध्ये कांदा आणि लसूण भाजलेला आहे त्याच कढईमध्ये सुकं खोबरं सुद्धा छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्याच्यात आता भाजताना मीठ घातलंय। हे खोबरं मी आताच भाजणार तांबूस होईपर्यंत चांगलं। आणि गावातला खरा मसाला करतात ना, त्याच्यात धने, बडीशोप, लवंग, दालचिनी, तमालपत्र असं सगळं असतं। पण आता इथे पाट्यावर वंट्याने हे काही काढणार नाहीये, बरोबर। त्यामुळे मी घरी बनवलेला मसाला पावडर आहे। अच्छा, ते याच्यात वापरणार। ही मसाला पावडर आहे, हा मी घरी बनवलेला आहे माझ्या। आणि काय काय घातलंय या मसाल्यामध्ये? सगळं धने, बडीशोप, लवंग, दालचिनी, तमालपत्र, तेजपत्ता, ह्याचं फूल, स्टार फूल, सगळे गरम मसाले आहेत। वास पण आला, अगदी गरम मसाल्याचा वास आला। आता हे असं जरा काळपट झालं पाहिजे, म्हणजे ते चुलीवर भाजल्याचा त्याला थोडा इफेक्ट येतो। आणि ही आहे मसुराची डाळ, ही मी भिजत घातली आहे। ही मसुराची डाळ मी भिजत घातली। आता हे जरा गार झालं ना की मिक्सर मध्ये लावणार, आणि पुढची प्रोसेसला अजून जरा वेळ जाईल, कारण ही डाळ भिजायची। आता इकडे तेल तापत ठेवलेलं आहे। हे काजूचे गरे आहेत, बटाटा, मसूर डाळ, हे मिसळवण, हे मसाला, आणि हे मगाचं वाटण, कांदा, खोबरं आणि लसूण, हे वाटण। आणि जो सुका मसाला होता ना तो हा तयार करूनच ठेवलेला आहे। ओके। तेल छान तापलं की त्यात थोडीशी मोहरी घालायची आहे आणि छान तडतडून द्यायचंय मोहरीला। मोहरी व्यवस्थित तडतडून झाली की त्यात थोडीशी हळद टाकायची आहे। फोडणीत मसूर डाळ आणि बटाटा घालून 3 ते 4 मिनिटं वाफ येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। मसुराची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे फोडणीतच ही डाळ शिजून घ्यायची आहे। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये आधी ही डाळ शिजून घेऊ शकता आणि मग फोडणीला घालू शकता। आता तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार ह्यात लाल तिखट घालायचं आहे आणि काजूचे गर घालून ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचंय। जर तुमच्याकडे ओला काजू नसेल तर तुम्ही ड्राय काजू सुद्धा ह्यात वापरू शकता। त्याकरता ड्राय काजू तुम्ही गरम पाण्यात अर्धा ते 1 तास भिजवून ठेवा, म्हणजे तो छान मऊ होईल। साठवून ठेवतात। अच्छा। आणि मग त्या आपण जसं कडधान्य पाण्यात भिजत घालतो ना, बरोबर तशा त्या भिजत घालतात। आणि त्या भिजल्या की पुन्हा अशा मोठ्या टकटकीत आणि मग त्या चिरायच्या आणि गर काढून घ्यायचे। ते पण ओल्या काजू सारखेच लागतात। अच्छा। भाजलेला कांदा, लसूण आणि सुकं खोबरं ह्याचं वाटण जे मगाशी केलेलं ते वाटण सुद्धा यात घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचंय। हे आता भाजलेलंच असल्यामुळे काय परतायची खरं तर गरज नाहीये। बरोबर।
तुम्ही रोजच्या स्वयंपाकात जो गरम मसाला किंवा मालवणी मसाला किंवा इतर कोणताही मसाला वापरत असाल तर तो मसाला आता ह्यात घालून छान परतून घ्यायचा आहे. आता मसूर डाळ छान व्यवस्थित शिजेल इतपत पाणी ह्याच्यात घालायचं आहे. तुम्ही थोडं थोडं करून अंदाजा घेत ह्यात पाणी घालू शकता. जर तुम्हाला ही आमटी भातासोबत खायची असेल तर पाणी थोडंसं जास्त घाला, म्हणजे ती थोडीशी पातळ होईल. आणि जर तुम्हाला ही भाकरी किंवा पोळी बरोबर खायची असेल तर ग्रेव्ही थोडीशी घट्ट ठेवण्याकरता पाणी थोडंसं कमी घाला. आता यात चवीनुसार मीठ घालून हाय फ्लेम वरती शिजून द्या. हे पाणी गरम करत ठेवलंय आणि हे तांदळाचं पीठ भाकरीसाठी. खूप लोकांकडे मीठ घालत नाही, पण आम्ही मीठ घालतो आम्हाला मिठाशिवाय. हो, मिठाशिवाय हे पाणी उकळलंय ना, पाण्याला छान उकळी आली. आता हे मी आदण टाकून ठेवणार 5 मिनिटं असं, आणि वाफ यायला मस्तपैकी हे असं कालवून करून ठेवणार आणि 5 मिनिटांनी मळायला घेणार. काही काही लोक पाण्यातच पीठ टाकतात आणि उकड जशी काढतो मोदकाला तशी पण करतात. हा प्रकार तोच आहे. हो, फक्त परातीत. हो, आणि ही मी आता हाताने थापणार. बरोबर, लाटणार नाही मी अशीच परातीत थापणार. हो, लाटतात पण बरेच जण. तेल घेतातच असं नाही, मी घेते. मला बरं वाटतं. चिकटत पण नसेल ना तेल घेतल्यामुळे. चिकटत नाही त्यामुळे. जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल ना तेवढी भाकरी जास्त छान होते. आणि उरलेलं पीठ असं झाकून ठेवायचंय. एक भाकरी करताना जेवढं पीठ लागणार आहे तेवढंच घ्यायचंय, बाकी सगळं झाकायचंय. नाही तर कोरडं पडत जातं. उन्हाळ्याचे दिवस आहे, सुकत जातं. सर्वेशला दिली होती ना खाली, तो पीठ हाताला चिकटायला लागलं की परत कोरडं पीठ घालायचं. देऊ का?